Good morning everyone and welcome back to the session Financial Market. In this lecture, we will study chapter number 2 of Financial Market and Regulatory Framework. In this lecture, we will discuss about what is financial market, what the types of financial market such as organized market, unorganized market, capital market, primary market, secondary market, what is difference between primary market and secondary market, etc. Financial market, the arrangement that provide facilities for buying and selling of financial claims and services are known as financial market. फायनान्शियल मार्केटचा अर्थ इथे दिलेला आहे की ज्या अरेंजमेंटच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. कसल्या फॅसिलिटीज? बाइंग अँड सेलिंग ऑफ फायनान्शियल क्लेम अँड सर्व्हिसेस, आर्थिक सेवा आणि त्याचे क्लेम्स यांची खरेदी विक्री करण्याच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. त्याला फायनान्शियल मार्केट असं म्हणतात. The participant in this market are financial institution, agents, broker, dealers, borrowers, lenders, savers, and other who are interlinked by the laws, contracts, and communication network of the country. फायनान्शियल मार्केट मधले पार्टिसिपंट कोण आहेत ते इथे सांगितलेलं आहे. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणजे आर्थिक सगळ्या संस्था हे त्यातले पार्टिसिपंट आहेत. एजंट जे असतात ते ब्रोकर्स, डीलर्स, त्याच्यानंतर बॉरोवर्स, लेंडर्स म्हणजे कर्ज घेणारे, कर्ज देणारे, ब्रोकर म्हणजे शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे, इतर मध्यस्थ, सेवर्स पैसे साठवणारे, बचत करणारी लोक, अँड हू आर इंटरलिंक बाय लॉज, कायद्याने या सगळ्यांशी संबंधित असलेले, कॉन्ट्रॅक्ट कराराने संबंधित असलेले, अँड कम्युनिकेशन नेटवर्क ऑफ द कंट्री, कम्युनिकेशन नेटवर्कने संबंधित असलेले, दीज आर ऑल पार्टिसिपंट्स ऑफ फायनान्शियल मार्केट. Financial market can be classified as primary and secondary market. लक्षात घ्या, प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट हे मेन क्लासिफिकेशन आहे फायनान्शियल मार्केटचं. याविषयी आपण बऱ्याचदा अगोदरही डिस्कस केलेलं आहे आणि पुढेही डिस्कस करणार आहोत. On the other, the primary market deals in new financial claim, therefore it is called new issue market. लक्षात घ्या, प्रायमरी मार्केट म्हणजे काय? ज्या ठिकाणी पहिल्यांदा सिक्युरिटी इश्यू केल्या जातात त्याला प्रायमरी मार्केट असं म्हणतात आणि म्हणूनच याला न्यू इश्यू मार्केट सुद्धा म्हणतात. ऑन द अदर हँड, secondary market deals in securities already issued for existing securities. लक्षात घ्या, अगोदर ज्या इश्यू केलेल्या सिक्युरिटीज आहेत म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये ज्या सिक्युरिटीज इश्यू केलेल्या आहेत त्यांचे व्यवहार ज्या मार्केटमध्ये होतात त्याला सेकंडरी मार्केट असं म्हणतात. हे न्यू इश्यू मार्केट नाही. Financial market can also be classified as money market, capital market. The money market deals with short-term claims with maturity of less than 1 year. Capital market deals with long-term claims that is more than 1 year. Capital market is coextensive with the stock market. It is also wider than stock market. लक्षात घ्या, कॅपिटल मार्केट म्हणजे फक्त स्टॉक मार्केट नाही. कॅपिटल मार्केट इज अ वायडर दॅन स्टॉक मार्केट. आणि मनी मार्केट म्हणजे शॉर्ट टर्म क्लेम्स ज्या ठिकाणी असते ज्यांची मॅच्युरिटी विदिन 1 इयर असते त्याला मनी मार्केट असं म्हणतात. आणि 1 इयर पेक्षा जास्त मॅच्युरिटी असलेले क्लेम्स आहेत त्याला आपण कॅपिटल मार्केट असं म्हणतो. कॅपिटल मार्केटमध्ये लॉंग टर्म क्लेम्स जे आहेत त्यांची खरेदी विक्री केली जाते. मनी मार्केट इन्क्लूड्स ट्रेजरी बिल मार्केट, कॉल मार्केट and commercial bill market, government bond market, etc. We will all discuss about it in next slides. So the another
method of classification of financial market is organized market, unorganized market. We will discuss what is organized market and what is unorganized market in next slide. So here we will discuss about unorganized market. In unorganized market, there are number of money lenders, indigenous banker, traders, etc. who lend money to the public. Indigenous banker also collect deposit from the public. There is no private financial companies. Sorry, there is also private financial companies, cheat fund, etc. whose activities are not controlled by RBI. लक्षात घ्या, अनऑर्गनाइज मार्केट म्हणजे कोणतं मार्केट? तर अनऑर्गनाइज मार्केटमध्ये नंबर ऑफ मनी लेंडर्स असतात, पैसे कर्जाऊ देणारे अनेक लोक, उदाहरणार्थ सावकार, इंडिजिनियस बँकर म्हणजे देशी बँका. देशी बँका म्हणजे काय? तर आरबीआय मधच्या रूल अंडर ज्याचं रेग्युलेशन नोंदणी नसते, रजिस्ट्रेशन नसतं. ट्रेडर्स जे स्वतः काही पैसे गहाण म्हणजे सोनं गहाण ठेवून पैसे देतात किंवा कर्जाऊ पैसे देतात, हे सगळे यामध्ये येतात अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, अनऑर्गनाइज मार्केटमध्ये. दे लेंड मनी टू द पब्लिक. इंडिजिनियस बँकर आल्सो कलेक्ट डिपॉझिट फ्रॉम द पब्लिक. देशी बँका ज्या आहेत पण त्यांचं रजिस्ट्रेशन आरबीआयच्या अंडर नसतं, त्या कोणत्याही कायद्याखाली येत नाहीत. तर या ज्या आहेत त्या लोकांकडनं डिपॉझिट्स पण स्वीकारतात. देअर आर आल्सो प्रायव्हेट फायनान्शियल कंपनीज. प्रायव्हेट फायनान्शियल कंपन्या आहेत, चीट फंड एटसेट्रा, हुज ऍक्टिव्हिटीज आर नॉट कंट्रोल बाय आरबीआय. ज्यांच्या ऍक्टिव्हिटीज आरबीआयच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत त्यांना अनऑर्गनाइज फायनान्शियल मार्केट असं म्हणतात. The RBI has already taken some steps to bring unorganized sector under organized fold. RBI ने काही स्टेप्स घेतलेले आहेत अनऑर्गनाइज सेक्टर ऑर्गनाइज मध्ये आणण्यासाठी किंवा त्या ऑर्गनाइज सेक्टर मध्ये आणण्यासाठी आरबीआय चे प्रयत्न चालू आहेत. So here we will discuss about what is organized market. In the organized market, there are standardized rules and regulations governing their financial dealing. म्हणजे असं मार्केट ज्यांच्या फायनान्शियल डीलिंगचे नियम, रूल्स आणि रेग्युलेशन ज्या आहेत तर त्या कोणत्या तरी कायद्या अंतर्गत येतात, त्याला ऑर्गनाइज मार्केट असं म्हणतो. There is also high degree of institutionalization and instrumentalization. लक्षात घ्या, हाय डिग्री ऑफ इन्स्टिट्यूशनलायझेशन आणि इन्स्ट्रुमेंटलायझेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स तिथे उपलब्ध असतात. आणि इन्स्टिट्यूशन, एखादी संस्था म्हटली की तिचं रजिस्ट्रेशन आलं, तिला नियम आले, हे जे काही त्याला इन्स्टिट्यूशनलायझेशन असं म्हणतात. These market are subject to strict supervision and control by RBI. लक्षात घ्या, या मार्केटवर आरबीआयचं स्ट्रिक्ट सुपरविजन असतं आणि आरबीआयचा कंट्रोल असतो. और अदर रेग्युलेटरी बॉडीज, इतर जे रेग्युलेटरी बॉडीज म्हणजे मग सेबी असेल किंवा काय, तर त्यांचं नियंत्रण असतं. दीज ऑर्गनाइज मार्केट कॅन फर्दर बी क्लासिफाईड ॲज कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट. बघा, फायनान्शियल मार्केटचं क्लासिफिकेशन आपण अनऑर्गनाइज, ऑर्गनाइज म्हणून बघितलं. ऑर्गनाइज मध्ये पुन्हा क्लासिफिकेशन होतंय कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट. This is the chart showing classification of organized market. Organized market can be classified as capital market and money market. We have seen what is the meaning of capital market, where the securities are issued for more than 1 year, and money market where securities are issued whose maturity period is within 1 year. So capital market is also divided into two parts, primary market
and secondary market. In primary market, where new issues are done, it is also called as new issue market. In primary market, there are corporates, investment bank and IPOs. IPO it means initial public offer. म्हणजे सुरुवातीला ज्यांना शेअर्स आपण विकले जातात त्याला IPO असं म्हणतात. म्हणजे ऑर्गनाइज मार्केटचे दोन पार्ट होतात, कॅपिटल आणि मनी मार्केट. मनी मार्केटमध्ये असे इन्स्ट्रुमेंट्स इश्यू केले जातात ज्यांचा मॅच्युरिटी पिरियड 1 वर्षापेक्षा लहान आहे. कॅपिटल मार्केटमध्ये अशा इन्स्ट्रुमेंट्सचं डीलिंग होतं ज्याचा मॅच्युरिटी पिरियड 1 इयर पेक्षा जास्त आहे. कॅपिटल मार्केट इज ऑल्सो क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स, प्रायमरी अँड सेकंडरी. ज्या वेळेला एखादी सिक्युरिटी पहिल्यांदाच विकली जाते, ती जिथे विकली जाते त्या मार्केटला प्रायमरी मार्केट असं म्हणतात. या प्रायमरी मार्केट मधले पार्टिसिपंट्स कॉर्पोरेट्स असतात, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँक्स असतात. म्हणजे कॉर्पोरेट्स कसे याचे पार्टिसिपंट, दे आर युजर्स ऑफ द फंड बाय इश्यूइंग इन्स्ट्रुमेंट. ते फंड वापरतात इन्स्ट्रुमेंट विकून. नंतर इन्व्हेस्टमेंट बँक हे त्याचे पार्टिसिपंट कसे, दे आर अंडररायटर्स ऑफ द फंड. म्हणजे शेअर्स अंडरराईट करतात, ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतात, विकून देण्याचा करार करून घेतात. आणि IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर, सुरुवातीला जे लोकांना दिलं जातं, विकलं जातं. सो वी विल सी what is capital market. A financial market consists of two major segments, money market, capital market. While the money market deals with short-term credit, capital market handles medium-term and long-term credit. Capital market मध्ये medium आणि long-term credit handle केले जातात. Capital market may be defined as a market dealing in medium and long-term funds. म्हणजे medium आणि long-term funds जिथे issue केले जातात. It is an institutional arrangement for borrowing medium and long-term funds and which provides facilities for marketing and trading securities. लक्षात घ्या, मीडियम आणि लॉंग टर्म फंड ज्या ठिकाणी बॉरो केला जातो, कर्जाऊ घेतला जातो, आणि विच प्रोव्हाइड्स फॅसिलिटीज फॉर मार्केटिंग अँड ट्रेडिंग सिक्युरिटीज. ज्या ठिकाणी सिक्युरिटीजचं मार्केटिंग आणि ट्रेडिंग होतं त्याला कॅपिटल मार्केट असं म्हणतो. सो इट कॉन्स्टिट्यूट्स ऑल लॉंग टर्म बॉरोइंग्स फ्रॉम बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. कॅपिटल मार्केटमध्ये सगळ्या लॉंग टर्म बॉरोइंग्स येतात. मग ह्या बॉरोइंग्स फ्रॉम बँक असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, तसंच बॉरोइंग फ्रॉम फॉरेन मार्केट म्हणजे परदेशातनं घेतलेलं कर्ज असेल, अँड रेझिंग कॅपिटल बाय इश्यू व्हेरियस सिक्युरिटीज सच ॲज शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स एटसेट्रा. बघा, परत पुन्हा एकदा मी सांगते की मगाशी पण आपण बघितलं होतं की कॅपिटल मार्केट म्हणजे आपण स्टॉक मार्केट असं म्हणतो, पण स्टॉक मार्केट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट. स्टॉक मार्केट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात, बॉन्ड्स, शेअर्स इश्यू केले जातात, त्याला आपण स्टॉक मार्केट असं म्हणतो, किंवा ज्या ठिकाणी त्याचं ट्रेडिंग होतं त्याला स्टॉक मार्केट असं म्हणतो. पण कॅपिटल मार्केटमध्ये लॉंग टर्म बॉरोइंग्स येतात आणि हे बॉरोइंग्स फ्रॉम बँक असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, बॉरोइंग्स फ्रॉम फॉरेन मार्केट सुद्धा यामध्ये येतात. आणि त्याचबरोबर रेझिंग ऑफ कॅपिटल बाय इश्यू ऑफ व्हेरियस सिक्युरिटीज सच ॲज शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स याचा अंतर्भाव होतो. त्यामुळे कॅपिटल मार्केट इज अ वाईड कन्सेप्ट दॅन स्टॉक मार्केट. The market where securities are traded is known as security market. म्हणजे ज्या मार्केटमध्ये सिक्युरिटीचा व्यवहार होतात त्याला सिक्युरिटी मार्केट असं म्हणतात. It consists of two different segments, namely primary and secondary market. The primary market deals with new or fresh issue securities and is therefore also known as new issue market. बघा, प्रायमरी मार्केट deals with new issue or fresh issue of securities. यामध्ये सिक्युरिटी प्रायमरी मार्केटमध्ये न्यू इश्यू केलं जातं, म्हणजे पहिल्यांदाच विकल्या जातात, आणि म्हणून याला न्यू इश्यू मार्केट असं म्हणतात. वेअर द सेकंडरी मार्केट प्रोव्हाइड प्लेस फॉर परचेस अँड सेल्स ऑफ एक्झिस्टिंग सिक्युरिटीज अँड इज ऑफन टर्म ॲज स्टॉक मार्केट. म्हणजे अगोदर इश्यू केलेल्या सिक्युरिटीजची खरेदी विक्री करण्याचं ठिकाण
म्हणजेच स्टॉक मार्केट किंवा त्यालाच आपण सेकंडरी मार्केट असं म्हणतो किंवा त्यालाच आपण स्टॉक एक्सचेंज असेही म्हणतो. So here we will see what is primary market. Primary market. Primary market consists of arrangement which facilitate the procurement of long-term fund by companies by making fresh issue of shares and debenture. बघा, प्रायमरी मार्केट ही अशा प्रकारची अरेंजमेंट आहे ज्या ठिकाणी लॉंग टर्म फंड प्रॉक्युअर केला जातो म्हणजे गोळा केला जातो बाय फ्रेश इश्यू, नवीनच पहिल्यांदाच इश्यू करून शेअर्स आणि डिबेंचर्स इश्यू करून फंड लोकांकडनं गोळा केला जातो, त्याला प्रायमरी मार्केट असं म्हणतात. You know that companies make fresh issue of shares and debentures at their formation stage and if necessary subsequently for the expansion of business. लक्षात घ्या, कंपनी फ्रेश इश्यू कधी करतात तर पहिल्यांदा कंपनी सुरू करत असताना फॉर्मेशन स्टेजला आणि जर आवश्यकता असेल तर एक्सपान्शन स्टेजला सुद्धा नंतर. It is usually done through private placement to friends, relatives, financial institutions or by making public issue. लक्षात घ्या, हे जे फ्रेश इश्यू जे आहे ते जनरली कसं केलं जातं, हे प्रायव्हेट प्लेसमेंट असतं, मित्रांना नातेवाईकांना त्याचे शेअर्स विकले जातात किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनना किंवा बाय मेकिंग पब्लिक इश्यू. जनरली कधी कधी त्यांच्या कामगारांना सुद्धा बोनस म्हणून त्यातले शेअर्स दिले जातात किंवा कामगारांना फ्रेश इश्यूचे शेअर्स खरेदी करायचे असतील तर त्यांना परमिशन दिली जाते, कारण कामगारांना त्या कंपनीमध्ये आपण मालक आहोत ही हा भाव निर्माण होण्यासाठी हे केलं जातं. पण एक्सपान्शन स्टेजला हे शक्य आहे. In any case, the companies have to follow well-established legal procedures and involve number of intermediaries such as underwriters, brokers, etc. who form an integral part of primary market. काय म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीत कंपनीला लीगल प्रोसिजर फॉलो करणं आवश्यक असतं आणि असंख्य इंटरमिडियरीज मध्यस्थ जसे की अंडररायटर्स असतील, ब्रोकर्स असतील यांचं सहाय्य घ्यावं लागतं. हे प्रायमरी मार्केटचे अविभाज्य घटक आहेत, ब्रोकर्स, अंडररायटर्स एटसेट्रा. You must have learned about initial public offer made recently by number of public sector undertakings such as ONGC, GAIL, NTPC and private sector companies like Tata Consultancy Services, TCS, Bicon, Jet Airways and so on. म्हणजे तुम्ही कदाचित ऐकलं असेल की इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे सरकारी कंपन्या ज्या आहेत, पब्लिक सेक्टर कंपन्या, ONGC असेल, GAIL, NTPC किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनी केलेलं न्यू इश्यू याविषयी तुम्ही ऐकलं असेल. Secondary market. Here we will see what is secondary market. Secondary market, known as the stock market or stock exchange, plays an equal important role in mobilizing long-term funds by providing necessary liquidity to the holdings in shares and debentures. लक्षात घ्या, शेअर्स आणि डिबेंचर जे आहेत त्यांना लिक्विडिटी प्रोव्हाइड करण्याचं काम हे सेकंडरी मार्केट करतं. It provides place where the securities can be in cash without difficulty or delay. म्हणजे हे सेकंडरी मार्केट हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी सिक्युरिटी आपण इन कॅश करू शकतो विदाउट डिले, कोणताही दिरंगाई न करता. इट इज अन ऑर्गनाइज्ड मार्केट वेअर शेअर्स अँड डिबेंचर्स आर ट्रेडेड रेग्युलरली. हे एक ऑर्गनाइज्ड मार्केट आहे ज्या ठिकाणी शेअर्स आणि डिबेंचर्स सातत्याने त्यांचं ट्रेडिंग होतं विथ अ हाय डिग्री ऑफ ट्रान्सपरन्सी अँड सिक्युरिटी. आणि हे व्यवहार अतिशय पारदर्शक रीतीने होतात आणि सुरक्षितरित्या होतात. इन फॅक्ट अन ऍक्टिव्ह सेकंडरी मार्केट फॅसिलिटेट्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी मार्केट ॲज इन्व्हेस्टर्स इन प्रायमरी मार्केट आर assured of continuous market for liquidity of their holding.
The major players in primary market are merchant bankers, mutual fund, financial institution and individual investors. And in secondary market, you have all these, the stockbrokers. You are member of stock exchange who facilitate trading. बघा लक्षात घ्या, प्रायमरी मार्केटची ग्रोथ जी आहे म्हणजे द ग्रोथ ऑफ प्रायमरी मार्केट ॲज अ इन्व्हेस्टर इन द प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केटमधले आपण शेअर्स खरेदी करतो कारण आपल्याला विश्वास असतो की हे शेअर्स आपले नंतर जर आपल्याला जेव्हा पैशाची आवश्यकता असेल त्यावेळेला ते सेकंडरी मार्केटमध्ये विकता येतील हे आश्वासन असल्यामुळे प्रायमरी मार्केटची ग्रोथ झालेली आहे. प्रायमरी मार्केटमधले जे प्लेयर्स आहेत ते कोण कोण आहेत? मर्चंट बँकर्स, म्युच्युअल फंड, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हे प्रायमरी मार्केटमधले प्लेयर्स आहेत. तर सेकंडरी मार्केटमध्ये मर्चंट बँकर्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि म्युच्युअल फंड तर येतातच, त्याचबरोबर स्टॉक ब्रोकर सुद्धा हे सेकंडरी मार्केटचे प्लेयर्स आहेत. हे स्टॉक ब्रोकर जे आहेत ते मेंबर असतात स्टॉक एक्सचेंजचे आणि ते ट्रेडिंगच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. So students, till now we have discussed about what is financial market, classification of financial market such as organized market and unorganized market. In organized market, classification of organized market such as capital market, money market, what is capital, what is money market, what is primary market and what is secondary market. In next lecture, we will discuss about what is difference between primary market and secondary market. Till then, thank you. Happy learning to all of you.